नमस्कार मित्रांनो. आज आपण समजून घेणार आहोत गीतेचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा अध्याय, मोक्ष संन्यास योग. हा अध्याय आपल्याला एक साधा पण खोल प्रश्न विचारतो. खरं सोडायचं काय? काम की त्याचा मोह? अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो, संन्यास आणि त्याग यात नेमका फरक काय आहे? श्रीकृष्ण सांगतात, संन्यास म्हणजे कर्म सोडणं आणि त्याग म्हणजे कर्म करत राहणं पण फळाची अपेक्षा सोडणं. आपण आयुष्यात अनेक कामं करतो, पण त्या कामामागे अपेक्षा, कौतुक, परिणाम यांची आसक्ती जोडली जाते. ती आसक्ती सोडणं म्हणजेच खरा त्याग. जसं आई घरकाम करते, ती रोज काम करते पण कौतुकाची अपेक्षा ठेवत नाही. हाच सत्वगुणी त्याग. त्यागाचे 3 प्रकार. श्रीकृष्ण त्यागही 3 गुणांनुसार समजावतात. तमोगुणी त्याग, अज्ञानातून जबाबदारी टाळणं. रजोगुणी त्याग, त्रास वाटतो म्हणून काम सोडणं. सत्वगुणी त्याग, कर्तव्य म्हणून कर्म पण फळाची अपेक्षा नाही. कोणतंही कर्म घडण्यासाठी 5 गोष्टी लागतात: शरीर, कर्ता, इंद्रिये, प्रयत्न आणि दैव. म्हणून यश आल्यावर अहंकार नको आणि अपयश आल्यावर खचूनही जाऊ नये. श्रीकृष्ण सांगतात की ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धैर्य आणि सुख हे सगळंही सत्व, रज आणि तम या गुणांनुसार बदलतं. सत्वगुण स्पष्टता आणि शांतता देतो. रजोगुण अस्थिरता आणि अपेक्षा वाढवतो. तमोगुण अज्ञान आणि आळस वाढवतो. जसं स्वच्छ पाण्यात तळ दिसतो तसं सत्वगुण मन स्वच्छ करतो. जसा जोराचा वारा दिशा बदलतो तसं रजोगुण मन अस्थिर करतो. जसा धूर डोळे झाकतो तसं तमोगुण विचारांवर अंधार टाकतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. दुसऱ्याचं काम परिपूर्ण करण्यापेक्षा स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं अधिक श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण शेवटी एक अत्यंत प्रेमळ संदेश देतात. सर्व धर्म सोडून माझ्यावर श्रद्धा ठेव, मी तुला मुक्त करीन, भीती बाळगू नकोस. हे ऐकून अर्जुनाचा मोह नाहीसा होतो. त्याला स्पष्टता मिळते. तो म्हणतो, आता मी तुमचं सांगणं पाळीन. संजय सांगतो, जिथे श्रीकृष्णासारखं मार्गदर्शन आणि अर्जुनासारखी श्रद्धा आहे तिथे विजय, शांती आणि यश नक्की असतं. कर्म सोडायचं नाही पण त्याचं ओझं सोडायचं. हेच मोक्ष संन्यास योगाचं सार आहे. यासोबत गीतेचा प्रवास पूर्ण होतो, पण तिचं ज्ञान मात्र आयुष्यभर सोबत राहतं. पुन्हा भेटूया नव्या कथांसह.